आता बघूया आता टॉप 9 मोठ्या बातम्या। पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप आमदार खासदारांचा क्लास। मुख्यमंत्री फडणवीस वर्षा निवासस्थानी 22 जूनला बैठक घेणार। रवींद्र चव्हाण फडणवीसांसमोर आमदारांचे रिपोर्ट कार्ड मांडणार। मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांवरती चर्चा करण्यासाठी प्रसाद लाड आज जरांगेंना भेटणार। अंतरवली सराटीमध्ये सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे। सरकारने दिलेल्या आश्वासनांचा आढावा घेतला जाणार। कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील दर्शन उद्या 4 तास बंद राहणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती हे मंदिर बंद असेल। सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद असेल। मित्रपक्षांच्या क्रॉस व्होटिंगमुळे राज्यसभेचे एनडीए समर्थित अपक्ष उमेदवार परिमल नथवाणी यांचा विजय झालेला आहे। झारखंड राज्यसभा निवडणुकीचा निकाल काँग्रेसचा हा धक्कादायक या ठिकाणी पराभव झालेला आहे। 1 वर्षानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत हे लिहून ठेवा। काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या बैठकीमध्ये राहुल गांधींचा पुन्हा एकदा पंतप्रधानांवरती निशाणा। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आज अयोध्या दौरा। योगी आदित्यनाथ राम मंदिरामध्ये जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शन घेणार। मुख्यमंत्री कार्यालयाकडून मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांना कार्यक्रमापासून दूर ठेवण्याच्याही सूचना। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर घसरले। अमेरिका आणि इराणमधील सामंजस्य करारानंतर आंतरराष्ट्रीय बाजारावरती सकारात्मक परिणाम। हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून पुरवठा वाढण्याची शक्यता आहे, तर ब्रेंट क्रूडच्या ऑइलच्या दरामध्ये 0.68% घसरण झालेली आहे। आजपासून बेस्ट कर्मचारी संपावर बस सेवा आणि वीज विभागावरती परिणाम होण्याची शक्यता आहे। बेस्ट प्रशासन प्रवासी आणि कामगारांच्या हिताकडे दुर्लक्ष करून कंत्राटदारांच्या फायद्याचे निर्णय घेत असल्याचा आरोप आहे। घाटकोपरमध्ये बेस्ट बसमधून प्रवाशांना खाली उतरवल्याचा प्रकार समोर। देवनार इथं जाणारी 382 नंबरची बस रस्त्यावरून जात असताना घडला प्रकार। मुंबईमध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली असून सर्व बस बंद ठेवण्यात येत आहे। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। अभिषेक घोसाळकरांच्या हत्येप्रकरणी 2 साक्षीदारांची पॉलिग्राफ चाचणी होणार आहे। पॉलिग्राफ चाचणी करण्यास विशेष न्यायालयाची परवानगी आहे। एका आरोपीची चाचणीसाठी संमती नसल्यानं सीबीआय मागणी फेटाळली आहे। ईडीकडून मुंबईत आणि दिल्लीमध्ये 17 ठिकाणी छापेमारी। येस बँकेतील 200 कोटी कर्ज गैरव्यवहार प्रकरणी छापे, तर HDILचे राकेश आणि सारंग वाधवान यांनी कर्ज घेतलं। छाप्यामध्ये 50 लाखांची रोकड, 10 किलो चांदीचे बार, बँक लॉकर आणि डिजिटल पुरावेही जप्त। नाशिकमध्ये मंत्री नरहरी झिरवाळ ॲक्शन मोडवरती। दूध बाजार परिसरामध्ये दूध विक्रेत्यांच्या दुधाची पाहणी। मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडून दुधाची पाहणी। राज्यामध्ये टीईटी परीक्षेला येणाऱ्या महिलांना दुपट्टा बुरखा घालण्यावरती बंदी। नीट परीक्षेतील गोंधळामुळे राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय आहे। परीक्षार्थींनी आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, मतदान ओळखपत्र यापैकी एक ओळखपत्र सोबत ठेवण्याची ही अट। राज्यामध्ये येत्या 24 आणि 25 जून पासून मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे। देशभरामध्ये सध्याच्या घडीला 41% पावसाची तूट निर्माण झाली आहे। भारतीय हवामान विभागानं ही माहिती दिलेली आहे।